श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. खरी ताकद, समर्थ म्हणाले, ज्यावेळी भांडण न करता वाईट बोलणाऱ्याला जेव्हा तुम्ही उत्तर द्याल, ती खरी ताकद तुमच्यामध्ये दिसून येईल. ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यात आपल्याला अनेकदा असे लोक भेटतात जे आपल्याला वाईट बोलतात, टोचून बोलतात किंवा आपला अपमान करत असतात. लांबचे नाही हो, जवळचेच आपले नातेवाईकसुद्धा किंवा आपले शेजारी पाजारीसुद्धा किंवा आपले मित्रमैत्रिणी किंवा आपण घराबाहेर पडलो की आपल्याला असे शब्द वापरतात, अशा प्रकारे वाईट बोलतात की बघा प्रत्यक्षात आपला अपमानच होत असतो. पण त्यांना उत्तर द्यायचं आहे. जर आपण त्याच शब्दातून उत्तर द्यायला गेलो तर ते बघा प्रत्यक्षात हसण्यावरी घेतील आणि उलट आपलाच राग वाढेल, आपला मत्सर त्यांना दिसून येईल. मग अशा वेळी काय करायला हवं? आपणही लगेच उत्तर द्यायला हवं का? जर आपणही भांडण करून उत्तर दिलं तर त्यात आणि आपल्यात फरक काय राहिला? विचार करा. ती व्यक्ती आपल्याला बोलत राहिलेली आहे आणि आपण सुद्धा बोलत राहिलेलो आहोत. यातून काय निष्पन्न होणार आहे? काय उत्तर मिळणार आहे? काहीच नाहीये. बरोबर की नाही? त्या व्यक्तीमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे? शेवटी ती व्यक्ती सुद्धा बोलली आणि आपण सुद्धा बोललो. पण खरी ताकद प्रत्यक्षात जी व्यक्ती शांत बघा प्रत्यक्षपणे उभी राहते, ऐकून घेते, ती खरी व्यक्ती. प्रत्येकाचा स्वभाव हा वेगवेगळा पाहायला मिळत असतो. स्वतःचा तोल सांभाळणं, बघा प्रत्यक्षात स्वतःचा तोल आपल्याला सांभाळता आला पाहिजे. शब्द आपल्या मुखातून सहजपणे निघतात हो, परंतु एखादा शब्द जरी वाईट निघाला ना, बघा होत्याचं नव्हतं होतं. म्हणूनच आज प्रत्यक्षात ज्याप्रमाणे भांडण न करता प्रत्येकाला उत्तर द्यायचं आहे. कशा प्रकारे देता आलं पाहिजे? काय आहे शांतता राहून, बघा प्रत्यक्षात शांत राहून जी ताकद आपल्याला दाखवता येईल. परंतु कोणीही आपल्याला जरी वाईट बोललं किंवा आपला अपमान केला तर लगेच तिथल्या तिथं शांत उभे राहा. समोरचा जितका बोलते ना तितका त्याचं ऐकून घ्या, परंतु आपला आत्मविश्वास डळमळू देऊ नका. समोरचा माणूस कितीही चिडला, परंतु बघा आपण शांततेने मान हलवण्यासारखं या पद्धतीमध्ये उभे राहा, जेणेकरून बघा त्याला त्याचं उत्तर मिळेल. जर तुम्ही सुद्धा रागाच्या भरामध्ये काहीही बोलला तर अजून वाद वाढेल. आता विचार करा, आपण प्रवास करत आहोत आणि प्रवास करत असताना बघा आपल्या हातात स्टेअरिंग आहे किंवा आपण टू व्हीलर चालवतोय, फोर व्हीलर चालवतोय, बरोबर की नाही? आणि बघा समोरून कोणी एक व्यक्ती आली, त्यांची चुकी असताना सुद्धा ती व्यक्ती आपल्याला बोललेली आहे, मग आपण ऐकून घेऊ का? नाही, बरोबर की नाही? परंतु आपली चुकी आहे, मग आपण तिथे शांत राहतो. परंतु आपली चुकी नसताना आपण बघा बोलून राहतो ना. परंतु कुठल्याही प्रसंगी शांत राहणं गरजेचं आहे, समजून घेणं गरजेचं आहे. कधी उत्तर देत असताना समोरील जेव्हा व्यक्ती चिडते ना, तेव्हा आपलं उत्तर हे हसतमुखाने दिलं पाहिजे. ज्यावेळी तुम्ही हसतमुखाने द्याल ना, त्यावेळी ती बघा पूर्णपणे बर्फासारखी वितळते, शांत होते. कारण त्या व्यक्तीला माहिती आहे की बाबा ही व्यक्ती हसतमुखाने उत्तर देत आहे आणि आजूबाजूची लोक बघा प्रत्यक्षपणे पाहत आहेत. कोणी तुम्हाला वाईट बोललं किंवा टोमणे जरी मारले ना, तरी रागाने उत्तर देऊ नका. फक्त एक स्मित हास्य द्या. हसून उत्तर देणं म्हणजे समोरच्याला दाखवणं, बरोबर की नाही? परंतु खरं तर हसणं हे शस्त्र आहे.
जे न बोलताही समोरच्याला हरवल्यासारखं वाटायला लागतं. म्हणून समोरच्याला दुर्लक्षित करा. जेव्हा कोणी आपल्याला अपमानास्पद शब्द बोलत राहील ना, तेव्हा सर्वात ताकदीचं उत्तर म्हणजे त्या व्यक्तीला दुर्लक्षित करा. त्या व्यक्तीच्या बोलण्यावर लक्ष देऊ नका. आपण एका कारणामुळे बघा प्रत्यक्षपणे भांडत राहतो. ते भांडण फक्त 2 मिनिटाचं असतं, परंतु तेच 2 मिनिटाचं भांडण बघा प्रत्यक्षात आयुष्यभर आपण त्या व्यक्तीशी कधी पुन्हा बोलायला जात नाही. म्हणून समोरचा काही जरी बोलत राहिला तरी बघा प्रत्यक्षात आपलं उत्तर हे हसतमुखाने असणं गरजेचं आहे. आता आपण विचार करू, अरे समोरची व्यक्ती बोलत आहे आणि आपण हसतमुखाने उत्तर द्यायचं. हो, समर्थ म्हणाले ट्रेनमध्ये आपण प्रवास करतो, बरोबर की नाही? समर्थांची शिकवण आहे. आपला धक्का एकमेकांना लागतो कारण का गर्दी असते, घाई असते, बरोबर की नाही? आणि त्यावेळी बघा आपला धक्का दुसऱ्यांना लागतो किंवा दुसऱ्यांचा आपल्याला धक्का लागतो. समोरची व्यक्ती ज्यावेळी आपल्याला स्वारी म्हणते त्यावेळी आपण माफ केलं पाहिजे. आणि आपला धक्का ज्यावेळी दुसऱ्यांना लागतो तेव्हा आपण सुद्धा त्यांची क्षमा मागितली पाहिजे, माफी मागितली पाहिजे. स्वारी हा शब्द वापरताना समर्थ म्हणाले नम्रतापूर्वक ज्यावेळी तू बोलशील ना त्यावेळी समोरची व्यक्ती बघा नक्कीच ऐकून घेईल. म्हणून आपलं यश दाखवणं, जेव्हा कोणी आपल्याला कमी लेखतं तेव्हा आपण वाद घालू नये, बरोबर की नाही? आपल्याला कमी का लेखतात त्यावेळी आपण वाद का करायचा, भांडण का करायची, का बाबा मला कमी लेखलास, मी पण त्याच लेवलचा आहे. नाही आहे. समर्थ म्हणाले तुला यशाचा टप्पा गाठायचा आहे, अपयश येऊ दे ना, आपल्याला कमी लेखतायत ना, लेखू दे. आपण त्यांना त्यांच्या बघा प्रत्यक्षात बोलण्यावरून उत्तर न देता आपल्या कृतीतून त्यांना उत्तर द्यायचं आहे. आपले शब्द हे सभ्य असले पाहिजे, जेणेकरून सभ्य शब्दांनी त्यांना प्रत्युत्तर देता आलं पाहिजे. ज्याप्रमाणे आपण बघा एखादा शब्द, एखादा वाक्य बोलत असताना गोंधळतो, घाई गडबडीत रागारागाने एखादा शब्द मुखातून निघून जातो, तो पुन्हा आणता येत नाही आहे, रिटर्न घेता येत नाही आहे. म्हणूनच राग मत्सर ज्या वेळेला येतो ना त्या वेळेला शांत राहणं खूप चांगलं आहे. शांत चेहऱ्याने बघा आपला आत्मविश्वास वाढवला पाहिजे, दाखवला पाहिजे, जेणेकरून समोरची व्यक्ती शांत राहील. आता विचार करा, आपण तवा तापलेला आहे, बरोबर की नाही? एखादी बघा आपण चपाती करतो, भाकरी करतो, त्यावेळी तो तवा तापलेला असतो. त्या तव्यावर जर पाण्याचे बघा ठिपके जर आपण पाणी जर टाकायला गेलो तर आवाज येतो, तवा शांत होत नाही आहे. उलट बघा प्रत्यक्षपणे काय करतो, आवाज करतो. थंड तव्यावर पाणी टाकलं तर काय होईल, काहीच होणार नाही. मग तसंच आहे ना, आजूबाजूची लोक काय करत असतात, तव्यावर पाणी टाकत असतात, म्हणजे अजून आपला राग येण्यासाठी. आपण बर्फाच्या लादीसारखं असणं खूप गरजेचं आहे. फ्रीजमधलं पाणी आपल्या मस्तकावर असणं गरजेचं आहे. आणि डब्यातली साखर जशी गोडवा निर्माण होते त्याच प्रकारे आपले शब्द हे मुखातून असणं खूप गरजेचं आहे. म्हणून समर्थ म्हणाले वाईट बोलतायत ना, बोलू दे. त्यांना उत्तर देताना आपला देह न डगमगता, आत्मविश्वास न गमावता उत्तम प्रकारे उत्तर आपल्या कृतीतून दाखवलं पाहिजे. पण काही वेळा योग्य वेळी बोलणं अधिक प्रभावी ठरतं, ज्यावेळी आपल्यामध्ये संयम असणं गरजेचं. आपलं बोलणं समोरच्या व्यक्तीला कायम लक्षात राहतं, त्यावेळी त्याला दाखवण्याची गरज नाही आहे, बरोबर की नाही? आपण काय बोललेलो आहोत समोरची व्यक्ती जाणून घेते. परंतु स्वतःला अधिक मजबूत बनवा, जेणेकरून समोरचा काही जरी बोलला तरी त्याला उत्तर देत असताना
आपली मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या आपण मजबूत असणं गरजेचं आहे. म्हणून आपला आत्मविश्वास, आपली प्रगती, आपलं आरोग्य आणि आपल्या आत्मविश्वासावर लक्ष केंद्रित असणं, त्याचबरोबर कोणाचं मन दुखावणार नाही याकडे सर्वात जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. जय जय रघुवीर समर्थ.